चला आवाज याला सगळ्यांना क्लिअर. झोपलेले उठा. ताट बसत जा जरा. लेक्चर सुरू झाल्या 12वे सरचं. काळे झोपून पाहिली का माय? काळे आहे की नाही अकरावीला? तर लास्ट लेक्चर मध्ये आपण बॅक्टेरियल सेलचं स्ट्रक्चर स्टडी करू लागलो, बरोबर आहे. यू बॅक्टेरिया मध्ये आपण बॅक्टेरिया स्टडी करायला होत आणि बॅक्टेरियाचं स्ट्रक्चरला आपण कालच्या लेक्चर मध्ये सुरुवात केली होती. स्ट्रक्चर मध्ये बेसिकली 3 कंपोनंट बॅक्टेरियल सेलच्या प्रेझेंट आहेत. कोणते कोणते 3 कंपोनंट प्रेझेंट असतात? फर्स्ट कंपोनंट आपण सांगतो द सेल एनव्हलप. सेल एनव्हलप. त्याच्यानंतर सेकंड कंपोनंट आपण सांगतो सायटोप्लाझम. सायटोप्लाझम. अँड थर्ड कंपोनंट त्या पर्टिक्युलर सेल मध्ये प्रेझेंट असलेला किंवा बॅक्टेरियल सेलवर प्रेझेंट असलेला, दॅट इज द सेल अपेंडेजेस. सेल appendages. The cell envelope of a bacterial cell consisting of a total 3 component. It will comprise a 3 component, that is a glycocalyx. Glycocalyx. Then glycocalyx च्या नंतर सेकंड कंपोनंट आपण सांगितला होता सेल वॉल. आणि सेल वॉलच्या नंतर सर्वात इनरमोस्ट कंपोनंट, बरोबर आहे, innermost component which is the site of various metabolic reaction in the bacterial cell, as it do not have a membrane bound cell organelle, that is the plasma membrane, or simply it is termed as cell membrane. Plasma membrane or cell membrane, it is a site for various biochemical reaction. पण हे 3 कंपोनंट या बॅक्टेरियल सेलच्या वर प्रेझेंट असलेले डिस्क्राइब करायला होते. या तिन्ही पर्टिक्युलर कंपोनंटचं एक बेसिक फंक्शन आहे. ऑल दिस 3 कंपोनंट आर बेसिकली इन्वॉल्व्ड इन, और दे आर इन्वॉल्व्ड इन द प्रोटेक्शन ऑफ इनर कंटेंट. प्रोटेक्शन ऑफ बॅक्टेरियल सेल. बॅक्टेरियल सेलला एक्सटर्नल एन्व्हायरमेंट पासून सेपरेट करायचं आहे आणि सेपरेशन सोबत त्याला प्रोटेक्ट सुद्धा करायचं आहे. तर हे प्रोटेक्शन ॲज वेल ॲज सेपरेशन हे 2 फंक्शन परफॉर्म करणारा सेल एनव्हलप आपल्याला बॅक्टेरियल सेलवर पाहायला मिळाला आहे. आता पहा, ग्लायकोकॅलिक्सचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर ग्लायकोकॅलिक्स बेसिकली 2 टाईपचे ग्लायकोकॅलिक्स आपल्याला बॅक्टेरियल सेलवर पाहायला मिळतात. कोणते कोणते 2 टाईपचे ग्लायकोकॅलिक्स प्रेझेंट असतात? एक तर इंडिव्हिज्युअली त्याला आपण स्लाइम लेयर कन्सिडर करतो, स्लाइम लेयर. अँड सेकंड टाईपचा ग्लायकोकॅलिक्स जे आपल्याला बॅक्टेरियल सेल मध्ये पाहायला मिळत आहे ज्याला आपण कन्सिडर करतो कॅप्सूल. Capsulated bacteria and encapsulated bacteria. Capsulated bacteria are those which has a capsule, ज्यांच्यामध्ये कॅप्सूल प्रेझेंट आहे अशाला आपण capsulated bacteria consider करतो. And those which do not have a capsule are considered as a encapsulated bacteria. मग कॅप्सूल प्रेझेंट नाही तर त्यांच्यावर काय प्रेझेंट आहे? बरोबर आहे. If the capsule is absent in a bacterial cell envelope, it have a slime layer, a mucilaginous substances layer which is responsible for, or which is helpful for the adhesion of cell or adhesion of bacterial cell over the substratum, or the formation of a filamentous structure. काय करायचंय? फिलामेंटस स्ट्रक्चर तयार करायचंय किंवा कॉलनीज फॉर्म करायच्यात बॅक्टेरियाच्या. तर या फिलामेंटस स्ट्रक्चर फॉर्म करण्यासाठी, कॉलनीज तयार करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असलेली स्लाइमी लेयर. स्लाइमी लेयर ऍडिसिव्ह प्रॉपर्टी आहे, स्टिकी नेचर आहे त्या पर्टिक्युलर लेयरचं. दिस स्टिकी नेचर विल रिस्पॉन्सिबल फॉर द ऍडिजन. आपल्याला माहिती आहे बॅक्टेरियामध्ये बेसिकली जे मोटाईल टाईपचे बॅक्टेरिया आहेत त्यांच्यामध्ये सेल अपेंडेजेस मध्ये बेसिकली 2 टाईपचे सेल अपेंडेजेस प्रेझेंट असतात. एक फ्लॅजेला आणि दुसरा सिलिया. फ्लॅजेला आणि सिलियानं बॅक्टेरियानं मुवमेंट केल्यानंतर एखाद्या पर्टिक्युलर सबस्ट्रॅटमवर त्यांना फिक्स व्हायचं आहे. तर फिक्स करण्यासाठी त्यांच्यामध्ये ऍडिसिव्ह प्रॉपर्टीज असतात, स्टिकी नेचर असते. दिस स्टिकी नेचर और ऍडिसिव्ह प्रॉपर्टीज वेअर प्रोव्हाइडेड बाय द स्लाइमी लेयर. त्याच्यानंतर स्लाइम लेयर नंतर सेकंड जो कंपोनंट ग्लायकोकॅलिक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे त्याला आपण कॅप्सूल म्हणालो. दिस कॅप्सूल इज मेड अप ऑफ फ्रॉम अननोन पॉलीसॅकराइड्स. Unknown
सॅक्रॅइड, अननोन पॉलिसॅक्रॅइड मध्ये बेसिकली लक्षात ठेवायचं अननोन कॉम्प्लेक्स पॉलिसॅक्रॅइड. आणखी पर्टिक्युलरली त्या कॅप्सूल मधला जो पॉलिसॅक्रॅइड हा कंपोनंट आहे तो कंपोनंट डिस्कवर झालेला नाही, त्याचं बेसिक कंपोजिशन आणखी आपल्याला डिस्कवर करता आलेलं नाही, त्याच्यामुळे त्याला सिंपली आपण म्हणतो अननोन कॉम्प्लेक्स पॉलिसॅक्रॅइड. या अननोन कॉम्प्लेक्स पॉलिसॅक्रॅइड पासून तयार झालेलं कॅप्सूल त्या बॅक्टेरियल सेलवर प्रेझेंट असू शकते. कॅप्सूल मे और मे नॉट बी प्रेझेंट इन अ बॅक्टेरियल सेल. काही सेलमध्ये कॅप्सूल प्रेझेंट असू शकते किंवा काही मध्ये अब्सेंट असू शकते. हे कॅप्सूलचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे पहा इन द प्रोटेक्शन ऑफ बॅक्टेरिया फ्रॉम अ सर्टन. काही पर्टिक्युलर आपण ज्या प्रोटेक्टिव्ह सेल्स आपण ह्युमन बॉडीच्या कन्सिडर करतो त्या पर्टिक्युलर सेल पासून बॅक्टेरियल सेलचं प्रोटेक्शन करण्यासाठी कॅप्सूल इम्पॉर्टंट रोल प्ले करते. कसा इम्पॉर्टंट रोल प्ले करते पहा. काय करते या ग्लायकोकॅलिक्स मधले जे कॅप्सूल आहे जे कॅप्सूल अननोन पॉलिसॅक्रॅइड पासून बनलेलं आहे, बरोबर आहे. एक कव्हरिंग तयार व्हावी या पर्टिक्युलर बॅक्टेरियल सेलवर. आता कव्हरिंग जर असेल तर आपल्या बॉडी मधल्या आपली जी इम्युन सिस्टीम आहे, बरोबर आहे, त्याला आपण ॲक्वायर्ड इम्युनिटी म्हणतो. या ॲक्वायर्ड इम्युनिटीद्वारे काय केलं जात आहे, ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये इन्व्हॉल्ड असलेल्या ज्या सेल्स आहेत ज्याला आपण ज्या पर्टिक्युलर सेल्सला आपण WBCs म्हणतो. WBCs मध्ये ज्या डिफरंट टाईपच्या WBCs आहेत या डिफरंट टाईपच्या WBCs पैकी काय करतात, सम WBCs आयडेंटिफाय द पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम विच आर कॉमनली टर्म्ड ॲज अ अँटीजन. सपोज काय झालंय, हा बॅक्टेरिया आहे, ह्या बॅक्टेरियाला आपण अँटीजन कन्सिडर करायला. अँटीजन इज एनी फॉरेन सबस्टन्स. It is any foreign substance which will enter in our body and cause a certain diseases. काही पर्टिक्युलर डिसीजेस आपल्याला तो कॉज करायला आहे, आपल्या बॉडीमध्ये एंटर करायला आहे. आता बॉडीमध्ये एंटर केलेला बाहेरचा जो सबस्टन्स आहे त्याला सिंपली आपल्याला काय म्हणायचंय, अँटीजन म्हणायचंय. आता ह्या अँटीजन पासून प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये काही स्पेसिफिक टाईपच्या सेल्स आहेत ज्या सेल्स काय करतात, त्या पर्टिक्युलर अँटीजन पासून आपल्याला प्रोटेक्ट करण्याचं काम करतात. मग एखाद्या बॅक्टेरियावर जर हे कॅप्सूल प्रेझेंट असेल, जर त्याच्यावर अशी प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असेल अननोन पॉलिसॅक्रॅइडची, तर त्या पर्टिक्युलर बॅक्टेरियल सेलला आपल्या WBCsला आयडेंटिफाय करता येत नाही. आणि WBCsनं जर आयडेंटिफिकेशन केलं नाही तर त्या बॅक्टेरियाला किल करणं आपल्याला पॉसिबल नाही. आणि ज्यावेळेस आपण त्या बॅक्टेरियाला किल करणार नाहीत त्यावेळेस आपल्याला एखादा पर्टिक्युलर डिसीज काय होईल, वी विल फील अ सिक. बरोबर आहे, आपण काय बोलतो, आजारी पडतो, इल पडतो, आपण इल होतो. समजलंय. तर काय सांगितलं बा आपण, बॅक्टेरियल सेल्स ज्या आपल्या बॉडीमध्ये एंटर करायला त्या बॅक्टेरियाला प्रोटेक्ट करण्याचं काम हे पर्टिक्युलर कॅप्सूल करते. जे कॅप्सूल त्या बॅक्टेरियावर प्रेझेंट असलेले जे वेगवेगळे मेम्ब्रेन्स आहेत त्या मेम्ब्रेनवर असणारे जे वेगवेगळे रिसेप्टार्स आहेत या रिसेप्टार पासून या रिसेप्टारला आयडेंटिफाय करूनच WBC त्यांना काय करत असतात, किल करत असतात. पण कॅप्सूलमुळे त्याला आयडेंटिफाय करता येत नाही आणि आयडेंटिफिकेशन नाही झालं तर त्याला किल करणं पॉसिबल नाही. या सगळ्या बॅरियरला जे आपल्याकडं अॅनाटॉमिकल, फिजिओलॉजिकल आणि नंतर पुढचं आपण जे बॅरियर कन्सिडर करत, हे बॅरियर जर आपल्याला या बॅक्टेरियाला ब्रेक करता आले तरच तो पर्टिक्युलर बॅक्टेरिया आपल्याला काय करताय, डिसीज कॉज करताय. एक मिनिट, काय क्लिअर दिसेना का रे? किशोर भैया क्लिअर नाही म्हणायत पुरं. तर काय सांगत आपण, WBCs पासून प्रोटेक्ट करण्यासाठी त्या पर्टिक्युलर सेलवर जे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आपल्याला बॅक्टेरियल सेलवर पाहायला मिळाले त्या प्रोटेक्टिव्ह कव्हरिंगला आपण म्हणालो कॅप्सूल, विच इज मेड अप ऑफ फ्रॉम अ सर्टन अननोन पॉलिसॅक्रॅइड. अननोन टाईपचे पॉलिसॅक्रॅइड्स आहेत जे आपल्या या बॅक्टेरियल सेलवर प्रेझेंट आहेत. हे झालं ग्लायकोकॅलिक्स. त्याच्यानंतर ग्लायकोकॅलिक्स नंतर सेकंड कंपोनंट आहे सेल एन्व्हलपचा, दॅट इज द सेल वॉल. सेल वॉल which is made up of from a peptidoglycan. सेल वॉलचं कंपोजिशन जर आपण पाहिलं तर सेल वॉल मध्ये it is basically made up of from a peptidoglycan, that is the repeated unit of NAM and NAG, N-acetylmuramic acid and N-acetyl glucosamine. बरोबर, N-acetyl glucosamine आणि N-acetylmuramic acid असे दोन पर्टिक्युलर रिपीटेड युनिट्स आपल्याला अमायनो ऍसिड जे पाहायला मिळतात आणि त्याच्यासोबत सॅक्राइडचं युनिट आहे.
बरोबर आहे. ग्लायकॅन युनिट आहे त्याच्यासोबत एक, त्याच्यामुळे आपण त्याला पेप्टिडो ग्लायकॅन म्हणतो. पेप्टिडो प्रोटीन अँड ग्लायकॅन मीन्स कार्बोहायड्रेट. प्रोटीन प्लस कार्बोहायड्रेट ह्या दोन पर्टिक्युलर बायोमॉलिक्युलचं असोसिएशन होऊन, त्यांचं कॉम्बिनेशन होऊन तयार झालेला जो मॉलिक्यूल आहे त्याला आपण पेप्टिडो ग्लायकॅन्स म्हणतो. दिस पेप्टिडो ग्लायकॅन इज कॉमनली फाउंड इन द कंपोजिशन ऑफ सेल वॉल. द कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल वॉल प्रोव्हाइड अ रेजिस्टन्स मेकॅनिझम टू द डिफरंट बॅक्टेरियल सेल. पण पुढे मायकोप्लाझ्मा एक आपण सांगतो, या मायकोप्लाझ्मामध्ये सेल वॉल कम्प्लिटली अब्सेंटच आहे. आणि मायकोप्लाझ्मामध्ये सेल वॉल अब्सेंट असेल तर त्या सेल वॉलवर प्रेझेंट असलेले जे पर्टिक्युलर रिसेप्टर्स आहेत हे रिसेप्टर सुद्धा कम्प्लिटली तिथं अब्सेंट असतात. आणि रिसेप्टर अब्सेंट असतात तर त्या पर्टिक्युलर बॅक्टेरियाला आयडेंटिफाय करणं पॉसिबल नाही. म्हणजे सेल वॉल जर एखाद्या पर्टिक्युलर सेलमध्ये अब्सेंट असेल तर आपली इम्युन सिस्टीम त्या पर्टिक्युलर बॅक्टेरियल सेलला रेकग्नाइज करू शकत नाही, लाईक इन मायकोप्लाझ्मा, जसं मायकोप्लाझ्मामध्ये आपल्याला पुढे पाहायला मिळतंय. त्याच्यानंतर सर्वात इनरमोस्ट कंपोजिशन आहे जे प्रत्येक सेलवर, विच इज अ कंपोनंट ऑफ अ एंटायर सेल. अ सेल इज नॉट पॉसिबल विदाउट द प्लाझ्मा मेम्ब्रेन. अ इनरमोस्ट कव्हरिंग ऑफ अ सेल एन्व्हलप. पण कव्हरिंगच्या बाबतीत आपण जर डायग्रामॅटिक त्याचं रिप्रेझेंटेशन करायचा प्रयत्न केला तर पहिल्यांदा सर्वात बाहेर आउटर साइडला at the external surface or at the outer surface there is a glycocalyx. Glycocalyx might be present or absent. बरोबर आहे, कंपल्सरी स्ट्रक्चर नाही. बट कंपल्सरी स्ट्रक्चर कोणते आहेत रे? कंपल्सरी आहेत प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि सेल वॉल. ग्लायकोकॅलिक्स आउटर साइडला, देन सेल वॉल अँड देन प्लाझ्मा मेम्ब्रेन. कंपल्सरी टाइपचे स्ट्रक्चर्स आहेत. एंटायर सेल और एंटायर लिव्हिंग वर्ल्ड विल हॅव अ प्लाझ्मा मेम्ब्रेन. आपल्या लिव्हिंग वर्ल्ड मध्ये किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जो कोणता लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल, आयदर तो प्रोकॅरियोटिक असेल किंवा युकॅरियोटिक असेल, कंपल्सरली त्या पर्टिक्युलर सेलवर आपल्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन पाहायला मिळणार आहे. आता बॅक्टेरियल सेलवरचं प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रोटेक्शन तर प्रोव्हाइड करतंय, पण प्रोटेक्शन व्यतिरिक्त या पर्टिक्युलर प्लाझ्मा मेम्ब्रेनद्वारे आणखी एक फंक्शन परफॉर्म केलं जाते पहा. दॅट इज दिस प्लाझ्मा मेम्ब्रेन इज अ साइट ऑफ केमिकल रिएक्शन. As the bacterial cell do not have a membrane bound cell organelle like in eukaryotic cell. Eukaryotic cell, in case of eukaryotic cell, we are commonly found that the cells is provided with, or these cells are provided with a membrane bound cell organelle. Either these cell organelle are single membrane bound or they might be double membrane bound. आता सिंगल मेम्ब्रेन बाउंड, डबल मेम्ब्रेन बाउंड दोन टाइपचे सेल ऑर्गॅनिल्स आहेत. तर त्या सेलमध्ये वेगवेगळे कंपार्टमेंट तयार होतात आणि या कंपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या टाइपच्या बायोकेमिकल रिएक्शन इझिली परफॉर्म केल्या जातात. पण बॅक्टेरियल सेलमध्ये अशा मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिल नाहीत. त्याच्यामुळं सेपरेट कंपार्टमेंट, जसं आपल्या घरामध्ये फक्त साईडच्या भिंती घेतल्या तर आतमध्ये भिंतीच नाही, सगळं एकच गोदामासारखं, तसं घर असते का रे? नाही. तसं जर घर असेल तर आतमध्ये सेपरेशन किंवा कंपार्टमेंट आपल्याला मिळत नाहीत. मग आपण काय करतो, आतमध्ये भिंती बांधतो आणि भिंती बांधून वेगवेगळ्या रूम आपण तयार करतो. ही आपली किचन रूम, ती बेडरूम, हे काय हॉल, तो पुन्हा बाकी स्टोअर रूम, अशा वेगवेगळ्या रूम्स आपण तयार करतो. तसं युकॅरियोटिक सेलमध्ये काय असतात, वेगवेगळे कंपार्टमेंट प्लाझ्मा मेम्ब्रेनचे युनिट मेम्ब्रेन ज्याला आपण कन्सिडर करतो. या युनिट मेम्ब्रेनना वेगवेगळे कंपार्टमेंट आपण सेलमध्ये तयार करतो युकॅरियोटिक टाइपच्या. पण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये असे कंपार्टमेंट नाहीत. मग प्रोकॅरियोटिक सेलमध्ये काय केलं जातं, प्लाझ्मा मेम्ब्रेनचा ऍज अ साइट फॉर अ केमिकल रिएक्शन त्याचा यूज केला जाते. बरोबर आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन इज इन्व्हॉल्व्ड इन द परफॉर्मन्स ऑफ अ व्हेरियस बायोकेमिकल प्रोसेसेस. वेगवेगळ्या टाइपच्या लाईफ प्रोसेस त्या बॅक्टेरियाच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनवर परफॉर्म केल्या जातात. लाईक पहा, एक सर्वात इम्पॉर्टंट रिएक्शन जी बॅक्टेरियल सेलमध्ये त्याच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनवर परफॉर्म केल्या जाते, दॅट इज द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन और ETC. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन म्हणतो आपण त्याला, किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम सुद्धा म्हणतो. तर ही जी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आहे किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे, दिस सिस्टीम इज लोकेटेड ओव्हर द इनर लिफलेट ऑफ अ प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनचं जे इनर लिफलेट आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन सुद्धा डबल लेयर्ड स्ट्रक्चर आहे. या डबल लेयर स्ट्रक्चर मध्ये आउटर लेयर आणि इनर लेयर अशा पर्टिक्युलरली दोन लेयर त्या बॅक्टेरियल सेलवर आपल्याला पाहायला मिळतात. तर त्याच्यापैकी इनर लेयर जी आहे, या पर्टिक्युलर इनर लेयरवर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनचे जे इलेक्ट्रॉन कॅरियर्स आहेत, इलेक्ट्रॉन कॅरियर्स आर लोकेटेड ओव्हर द इनर लिफलेट ऑफ अ प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ बॅक्टेरियल सेल.
आता ही इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन काय करते, दिस चेन इज इन्वॉल्व्ड इन द प्रोडक्शन ऑफ एनर्जी रिच मॉलिक्यूल that is a ATP. It is a site for ATP synthesis. ते झालं बा बॅक्टेरियल सेलचं प्लाझ्मा मेम्ब्रेन, त्याच्यानंतर सेल वॉल आणि सेल वॉल नंतर ग्लायकोकॅलिक्स, त्याच्यानंतर सायटोप्लाझम. सायटोप्लाझम अ लिक्विड पोर्शन or a liquid proportion of a bacterial cell which is enclosed by the plasma membrane. एक लिक्विड टाइपचा कंपोनंट किंवा लिक्विड पोर्शन जो बॅक्टेरियल सेलच्या आपल्याला आतमध्ये पाहायला मिळाला आहे त्याला आपण सायटोप्लाझम म्हणालो. सायटोप्लाझम और इट इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज अ ग्राउंड सबस्टन्सेस विच इज रिच इन वॉटर. जास्त क्वांटिटीमध्ये तिथं काय प्रेझेंट आहे, वॉटर प्रेझेंट आहे, बरोबर आहे. वॉटर इन्क्लोज करणारा किंवा वॉटर कंटेन करणारा हा पर्टिक्युलर सायटोप्लाझम. सायटोप्लाझम मध्ये वॉटर सोबत काही अदर ऑर्गॅनिक इन्क्लुजन सुद्धा, जसं क्रोमॅटोफोर्स असतात, त्याच्यानंतर सेल ऑर्गेनेल असतात. सेल ऑर्गेनेल नॉन मेम्ब्रेनस सेल ऑर्गेनेल लाईक अ रायबोझोम इज सस्पेंडेड इन अ सायटोप्लाझम. समजलंय. आणि सायटोप्लाझम नंतर सर्वात शेवटचा कंपोनंट आहे त्या बॅक्टेरियल सेलचा, that is the cell appendages. Cell appendages, these are the extracellular structure which help in the movement of bacterial cell. Bacterial cellच्या movement साठी हेल्प करणारे हे पर्टिक्युलर स्ट्रक्चर्स आहेत. सेल appendages आपण हे सगळं एवढं लिहून घ्या, त्याच्यानंतर लगेच आपण सेल appendages बद्दल डिस्कस करू. झालं का रे? चलो चला पुढचा पॉइंट आपल्याला स्टडी करायचा आहे, सेल अपेंडेजेस इन अ बॅक्टेरियल सेल. सेल appendages. Cell appendages are present in a motile bacteria. बरोबर आहे. मोटाईल किंवा आपण त्याला मायग्रेटरी बॅक्टेरिया सुद्धा कन्सिडर करू शकतो. मोटाईल और मायग्रेटरी बॅक्टेरिया. मोटाईल और मायग्रेटरी बॅक्टेरिया जे आहेत या मोटाईल किंवा मायग्रेटरी बॅक्टेरियामध्ये आपल्याला कॉमनली सेल अपेंडेजेस पाहायला मिळतात. सेल अपेंडेजेस आर कॉमनली फाउंड इन मायग्रेटरी बॅक्टेरिया और मोटाईल बॅक्टेरिया. का असतात मायग्रेटरी किंवा मोटाईल बॅक्टेरिया? these are the bacteria which can move from one place. एका पर्टिक्युलर प्लेस वरून दुसऱ्या प्लेसवर डायरेक्टली काय करू शकतात, मूव्ह करू शकतात. सेल्फ मुवमेंट ज्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे, दे आर प्रोव्हाइडेड विथ अ सेल्फ मुवमेंट. अशी सेल्फ मुवमेंट एक्झिबिट करणारे किंवा सेल्फ मुवमेंट प्रेझेंट असलेले जे पर्टिक्युलर बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियाला आपण मोटाईल बॅक्टेरिया म्हणतो किंवा मायग्रेटरी बॅक्टेरिया म्हणतो. आता मोटाईल किंवा मायग्रेटरी बॅक्टेरियामध्ये एक सिंपल पॉइंट आपल्याला लक्षात यायला पाहिजे बा, किंवा एक सिंपल क्वेश्चन आपल्या माइंडमध्ये अराइज व्हायला पाहिजे.
दॅट इज वाय दे आर मुव्हिंग, वाय दे आर मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अदर प्लेस. एका जागेवर करमत नाही का त्याला, बरोबर. एका जागेवर करमत झाले, टीव्ही पाहायला भेटत झाली, लाईट नाही, मोबाईल दिला नाही घरच्यांना, असं काही प्रॉब्लेम आहे का? नाही. का असते पहा, बेसिकली कोणत्याही ऑर्गॅनिझम्स मध्ये किंवा कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये एका बेसिक पर्पजसाठी हे ऑर्गॅनिझम्स मुवमेंट करत असतात किंवा मायग्रेशन करत असतात. दॅट इज दे मायग्रेट और दे मूव्ह इन सर्च ऑफ देअर फूड मटेरियल और इन सर्च ऑफ देअर मेटिंग पार्टनर. सेक्शुअल रिप्रोडक्शन करणारा एखादा ऑर्गॅनिझम असेल तर त्याच्या मेटिंग पार्टनरसाठी, मेटिंग पार्टनरच्या सर्च मध्ये तो ऑर्गॅनिझम मुवमेंट करत असते किंवा त्याची जी बेसिक नीड आहे दॅट इज द फूड. जसं प्रत्येक ऑर्गॅनिझमच्या 3 बेसिक नीड्स आपण कन्सिडर करतो, फूड, क्लॉथ आणि शेल्टर. तसं या बॅक्टेरियाची सुद्धा बेसिक नीड आहे फूड. तर या फूडच्या सर्च मध्ये, आता मेटिंग पार्टनरच्या सर्च मध्ये त्याला मूव्ह करण्याची गरजच नाही, कारण सेक्शुअल रिप्रोडक्शन कम्प्लिटली अब्सेंट आहे बॅक्टेरियामध्ये. म्हणजे बॅक्टेरियामध्ये जी मुवमेंट होते किंवा त्यांच्यामध्ये जे मायग्रेशन होते, दिस मायग्रेशन इज फॉर द सर्च ऑफ और इट इज इन द सर्च ऑफ अ फूड मटेरियल. आता फूड मटेरियलच्या सर्च मध्ये कोणते बॅक्टेरिया मूव्ह करतात? बेसिक क्वेश्चन आहे बा. आयदर ॲटोट्रॉपिक बॅक्टेरिया फूड मटेरियलच्या सर्च मध्ये मूव्ह करतात की हिट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया फूड मटेरियलच्या सर्च मध्ये मुवमेंट करतात. कोणत्या टाइपचे बॅक्टेरिया मुवमेंट करतात रे? The movement in a bacteria or the migration in a bacteria is observed in only a heterotropic bacteria. ज्यांना एका जागेवर बसल्या बसल्या कोणताही हातपाय न हलवता सगळ्या गोष्टी एका जागेवर जर मिळत असतात तर तो मुवमेंट करेल का रे? नाही करणार. जसं आपलं साधं एक्झाम्पल जर घेतलं आपण स्वतःच, काय करायला, मम्मी पप्पा सगळं बाहेरून आणून दिले, जेवायला ताट आयता आणून दिले तुमच्या पुढे, मम्मी भांडे घासायली, झाडून काढायली, सगळं करायले, तुम्ही मुवमेंट करसाल का रे? नाही. काय करसाल? मस्त मठ्ठ एका जागेवर बसून राहताल गादीवर, त्या गादीला कंटाळा आहे तुमचा बसल्या बसल्या, तर तुम्हाला मुवमेंट करण्याची गरज पडणार नाही. जर सगळ्या गोष्टी तुम्हाला रेडीमेड आयत्या सगळ्या गोष्टी जर मिळत असतात तर त्यावेळेस आपण जनरली मुवमेंट करत नाहीत. पण गोष्टी जर मिळत नसतात, बरोबर, खायला मिळत नसेल तर आपण आपली मुवमेंट करायला सुरुवात करतो. काय करतो? दुधगावून परभणीला येतो, परभणीहून पुन्हा टाकळीला जातो, टाकळीहून पुन्हा दुधगावला जातो, बरोबर आहे. जर खाचे प्याचे वांदे असतात तर, नाहीतर आपण एका जागेवर राहतो. तसं हे बॅक्टेरिया सुद्धा काय करतात, त्यांना लागणारं जे फूड मटेरियल आहे या फूड मटेरियलच्या सर्च मध्ये हिट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया जनरली मायग्रेशन करतात किंवा मुवमेंट करतात. आलं लक्षात? आता यांची जी मुवमेंट आहे ही मुवमेंट केल्या जाते बेसिकली 2 टाईपच्या ऑर्गन्सने. बेसिकली बॅक्टेरिया आर प्रोव्हाइडेड विथ 2 टाइप्स ऑफ अपेंडेजेस. अपेंडेजेस, these are the extracellular structure present outside the cell but attached with a cell. बरोबर आहे. काय सांगतो आपण? बॅक्टेरियल सेल मध्ये आपल्याला बेसिकली 2 टाइपचे अपेंडेजेस पाहायला मिळतात, विच आर ऑलवेज आउटसाइड टू द सेल और एक्स्ट्रा सेल्युलर बट दे आर अटॅच्ड विथ अ सेल. बरोबर आहे. त्या पर्टिक्युलर सेलचा जो सायटोप्लाझम असेल या सायटोप्लाझमच्या सुद्धा कॉन्टॅक्ट मध्ये असतात आणि सायटोप्लाझम सोबत बाकीचे जे काही स्ट्रक्चर्स आहेत, बरोबर आहे, जसं सेल एन्व्हलप आहे, सेल एन्व्हलप मध्ये ग्लायकोकॅलिक्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, सेल वॉलच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या सुद्धा कॉन्टॅक्ट मध्ये असलेले हे पर्टिक्युलर स्ट्रक्चर. तर 2 टाइपचे अपेंडेजेस कोणते प्रेझेंट असतात या बॅक्टेरियल सेल मध्ये? फर्स्ट अपेंडेजेस आहे ज्याला आपण म्हणतो फ्लॅजेला, आणि दुसऱ्या टाइपचं किंवा सेकंड टाइपचं अपेंडेजेस जे पर्टिक्युलर त्या बॅक्टेरियल सेल मध्ये आपल्याला पाहायला मिळते त्याला आपण म्हणतो सिलिया. सिलिया स्मॉल हेअर लाईक स्ट्रक्चर्स आहेत किंवा स्मॉल हेअर लाईक अपेंडेजेस आहेत जे मुवमेंटसाठी हेल्प केला करतात आणि फ्लॅजेला सुद्धा एक लार्ज स्ट्रक्चर, बरोबर आहे, लार्ज स्ट्रक्चर जनरली लेस इन नंबर बट लार्जर इन साइज. काल आपण हा पॉईंट सांगितला होता, सिलिया आणि फ्लॅजेलाचा इंट्रोडक्टरी पार्ट आपण ज्यावेळेस पाहिलो त्यावेळेस आपण सांगितलं होतं फ्लॅजेला आर लार्जर इन साइज, दे आर लार्जर इन साइज बट दे आर स्मॉलर इन नंबर और लेसर इन नंबर. आणि सिलियाच्या बाबतीत एक्झॅक्टली अपोजिट कंडिशन असते. काय एक्झॅक्टली अपोजिट कंडिशन असतं सिलियाच्या बाबतीत? सिलिया आर लार्जर इन नंबर बट स्मॉलर इन साइज. आपण नागतोड्याचं आणि गोगलगाईचं एक्झाम्पल इथं घेतलं होतं. गोगलगाईला पाय भरपूर असतात, बरोबर आहे, एंटायर त्या लिम्सचा यूज करून गोगलगाईमध्ये किंवा त्या पर्टिक्युलर स्नेल्स मध्ये आपल्याला त्यांची मुवमेंट पाहायला मिळते. आणि नागतोड्यामध्ये 4-5 पाया असतात. ऑर्थोपोडामध्ये इन्क्लूड केलेला तो इन्सेक्ट आहे.
तर त्याच्यामध्ये 4-5 आपल्याला हिंड लिम्स, फोर लिम्स पाहायला मिळतात, ज्याचे मुवमेंट करून तो काय करते, मुवमेंट करते. तसंच या बॅक्टेरियल सेलमध्ये सुद्धा या फ्लॅजेला आणि सिलिया या दोन्हीची मुवमेंट करून त्या बॅक्टेरिया स्वतःहून मुवमेंट करतात किंवा सेल्फ मुवमेंट एक्झिबिट करतात. समजलंय? तर सेल्फ मुवमेंट इज पॉसिबल और इट इज प्रेझेंट इन अ bacterial cell with the help of cilia and flagella. Cilia and flagella are the structures which are basically made up of from certain protein and lipid molecule. लिपिडचं जसं मेम्ब्रेन मध्ये आपण कंपोजिशन सांगतो तसं कंपोजिशन आपल्याला प्रोटीनचं आणि लिपिडचं स्पेसिफिक कॉम्बिनेशन या सिलियामध्ये आणि फ्लॅजेलामध्ये पाहायला मिळते. समजलंय? ते झाले सिलिया आणि फ्लॅजेला विच आर टर्म्ड ॲज अ सेल अपेंडेजेस इन अ बॅक्टेरियल सेल. लिहून घ्या सेल अपेंडेजेस बद्दल. लय फास्ट लिहिता रे, माझ्यापेक्षा फास्ट लिहिता तुम्ही. हा लिहून घ्या म्हणलं की झालं. नोटेड. नॉट क्लिअर. स्क्रीनशॉट घेता बरोबर. हुशार आहे तुम्ही. नोट्सच पडे रे तुम्हाला, अभ्यास तर पाहता जरा असं. चला झालंय का सगळ्यांचं? घेतलाय स्क्रीनशॉट सगळ्यांना? चांगला सेल्फी काढायचा का स्क्रीनशॉट घ्यायचा? सेल्फीला लक्ष देऊन काढता नसतं सर. सेल्फ मुवमेंट म्हणलं की सेल्फी लक्षात येते आपल्या. मुलं तेवढे सेल्फी काढत नाहीत बा, मुलींना खूप नाद असते सेल्फी काढायचा. मॉर्निंग क्लिक, आफ्टरनून क्लिक, जस्ट क्लिक, पाहायचं काम नाही. काय बरोबर आहे का रे? त्याच्यानंतर पहा बॅक्टेरियामध्ये आपल्याला एक आणखी पॉइंट स्टडी करायचा आहे. पहा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स और इकॉनॉमिक यूजेस ऑफ बॅक्टेरिया. इकॉनॉमिक यूजेस ऑफ बॅक्टेरिया. सर्टन बॅक्टेरिया आर कमर्शियली इम्पॉर्टंट. कमर्शियल इम्पॉर्टन्स आपल्याला त्या बॅक्टेरियाचं पाहायला मिळतंय बऱ्याचशा पर्टिक्युलर डिशेसमध्ये. जसं पहा आपण आपल्या फूड डिशेस खातो, आपण नेहमी जसं साऊथ इंडियन वगैरे डिशेस आपण पाहतो. या पर्टिक्युलर फूड डिशेस बनवते वेळेस बॅक्टेरियाचा खूप कॉमनली यूज केला जात आहे, नोईंगली और अननोईंगली. बरोबर आहे? आपल्याला माहित आहे तिथं बॅक्टेरियाचं फर्मेंटेशन वाले, अनएरोबिक फर्मेंटेशन आहे, एरोबिक फर्मेंटेशन आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात, पण तो जो आचार्य आहे त्या आचार्याला हे बॅक्टेरिया करायला ती त्याला माहिती नाही. फक्त त्याला ती ट्रिक्स आहे किंवा त्याला ती कला माहिती आहे फक्त कोणत्या प्रकारे काय करायचं आपल्याला. त्या इडली तयार करायची, डोसा कसा तयार करायचा किंवा दुसरे आणखी जे काही डिशेस तुम्ही खात असाल त्या साऊथ इंडियन, मला जास्त माहित नाही त्या कशा तयार करायच्या एवढं फक्त त्याला माहित असते. पण त्या पर्टिक्युलर डिशेस तयार करते वेळेस काही बॅक्टेरिया आपल्याला हेल्प करतात, हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. पहा जसं पहा सर्टन बॅक्टेरिया आर कॉमनली युज्ड इन द प्रिपरेशन ऑफ कर्ड. कर्ड म्हणजे आपण त्याला दही म्हणतो. दही तयार करण्यासाठी बॅक्टेरियाचा आपण यूज करतो. एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, लॅक्टोबॅसिलस. लॅक्टोबॅसिलस नावाचा जो पर्टिक्युलर बॅक्टेरिया आहे, दिस बॅक्टेरिया कन्वर्ट द मिल्क, इट विल कन्वर्ट द मिल्क इनटू अ कर्ड. त्याच्यानंतर मिथॅनोजन आर कॉमनली युज्ड इन द प्रोडक्शन ऑफ बायोगॅस. बायोगॅस प्लांट सगळ्यांना माहिती असेल, ऐकलं असेल नाव कधीतरी. तर या बायोगॅस मध्ये एक कल्चर ऍड करतात ज्याला आपण मिथॅनोजन्स म्हणतो. दिस मिथॅनोजन्स आर दी प्रिमेटिव्ह बॅक्टेरिया. दे आर दी प्रिमेटिव्ह बॅक्टेरिया.
त्याच्यानंतर मिथॅनोजेन्स नंतर आणखी एक बॅक्टेरिया पहा जो आपण कॉमनली अँटीबायोटिकच्या प्रोडक्शनसाठी यूज करतो. अँटीबायोटिक आर दोज केमिकल्स विच आर सिंथेसाइज्ड फ्रॉम a certain microbes to inhibit or to kill the other microbes. एखाद्या पर्टिक्युलर मायक्रो ऑर्गॅनिझमना सिंथेसाइज केलेला तो प्रोडक्ट आहे, ज्या पर्टिक्युलर प्रोडक्टचा आपण यूज करतो टू इनहिबिट और टू किल द अदर मायक्रोब्स, टू किल और इनहिबिट द ग्रोथ, इनहिबिट द ग्रोथ ऑफ अदर मायक्रोब्स. हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच वेळेस हे एक्झाम्पल मध्ये तुम्हाला बॅक्टेरिया विचारतात, त्याच्यामुळे या बॅक्टेरियांची नावं लक्षात ठेवायचे. मिथेनोजन असेल, लॅक्टोबॅसिलस असेल, त्याच्यानंतर अँटीबायोटिकच्या प्रोडक्शनसाठी यूज केला जाणारा स्टेप्टोमायसिन असेल. स्टेप्टोमायसिन तुम्ही कधी अँटीबायोटिक जर घेतले मेडिकलवर तर त्याच्यावर बऱ्याचशा अँटीबायोटिकवर स्टेप्टोमायसिन नावाचा बॅक्टेरियाचा उल्लेख असते. बा लक्ष देऊन पाहायचं थोडंसं, आपण सायन्सचे विद्यार्थी आहेत. तर स्टेप्टोमायसिन नावाचा जो बॅक्टेरिया आहे, दिस बॅक्टेरिया इज कॉमनली यूज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ सर्टन अँटीबायोटिक. अँटीबायोटिक काय रे? अँटीबायोटिक काही पर्टिक्युलर मेडिसिन्स आहेत, ज्या मेडिसिन्स आपण यूज करतो जनरली एखाद्या मायक्रोबची ग्रोथ इनहिबिट करण्यासाठी. बट नॅचरली या टाईपचे अँटीबायोटिक त्या बॅक्टेरियामध्ये किंवा त्या मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये काय केल्या जात असतात? प्रोड्यूस केल्या जातात. समजलंय? तर हे झालं पहा काही कमर्शियल इम्पॉर्टन्स किंवा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. याच्या व्यतिरिक्त पहा बरेचसे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आपल्याला बॅक्टेरियाचे सांगता येतात. जसे लॅक्टोबॅसिलस टाईपचे जे बॅक्टेरिया असतात इन द प्रोडक्शन ऑफ चीज, त्याच्यानंतर पनीर. त्याच्यानंतर आणखी पहा एक बॅक्टेरिया आहे जो आपण कॉमनली या साऊथ इंडियन डिशेस मध्ये लॅक्टोबॅसिलस टाईपचा तो बॅक्टेरिया आहे. सम बॅक्टेरिया आर युज्ड इन द प्रिपरेशन ऑफ साऊथ इंडियन डिशेस लाईक इडली, तोंडाला पाणी सोडू नका म्हणा सर, डोसा, त्याच्यानंतर डोस्यानंतर काय असतं रे आणखी ते वडा. या वेगवेगळ्या टाईपच्या साऊथ इंडियन डिशेस तयार करण्यासाठी आपण बॅक्टेरियाचा खूप कॉमनली यूज करतो. तर हे काही कमर्शियल इम्पॉर्टन्स किंवा इकॉनॉमिक युजेस आहेत बॅक्टेरियाचे, जे आपण कॉमनली आपल्या हाऊसहोल्डमध्ये किंवा आपल्या कॉमनली किचनमध्ये आपण यूज करतो. ऑल दिस प्रोसेस आर बॅक्टेरियल मेडिएटेड प्रोसेस. बॅक्टेरिया त्यांना मेडिएट करतात, बॅक्टेरिया ह्या पर्टिक्युलर प्रोसेस कंट्रोल करतात. समजले? झालं का रे? झालं का? नाही टाइम आहे, लेट नाही झालं, लिहिणं झालं का? अरे लिहिणं झालं का सांगा आता. वन हे केलं तर आता सगळे नाही केलंय. हॅलो, आवाज यायला का रे सगळ्यांना? हँग झालंय. आवाज यायला आता? झालं असेल लिहिणं सगळ्यांचं, नोट केला असेल तुम्ही. कडू वाईब त्याच्यानंतर पुढचा नेक्स्ट पॉइंट आपल्याला स्टडी करायचा आहे ग्राम स्टेनिंग. ग्राम स्टेनिंग एक पर्टिक्युलर प्रोसेस आहे बॅक्टेरियाच्या आयडेंटिफिकेशन साठी. ऑन द बेसिस ऑफ दिस स्टेनिंग प्रॉपर्टीज we were categorize a bacteria into a two basic categories, that is a gram positive bacteria and gram negative bacteria. Gram positive and gram
निगेटिव्ह. काय हा ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया? तर बघ, क्रिस्टेन ग्राम नावाचा एक स्वीडिश सायंटिस्ट होता, ग्राम. त्या ग्राम सायंटिस्टने काय केलं, आपण काय केलं बा, ग्राम स्टेनिंग स्टडी करायला. ग्राम स्टेनिंग काय रे? ग्राम स्टेनिंग एक पर्टिक्युलर स्टेनिंगची प्रॉपर्टी जी आपण बॅक्टेरियाच्या क्लासिफिकेशनसाठी कॉमनली यूज करतो. आता या पर्टिक्युलर स्टेनिंगच्या प्रॉपर्टीच्या बेसिसवर बॅक्टेरियाज आर डिवाइडेड इनटू टू बेसिक कॅटेगरीज, दॅट इज द ग्राम पॉझिटिव्ह अँड ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आपण डिसाइड करतो तर त्या पर्टिक्युलर स्टेनिंग प्रॉपर्टीजच्या बेसिसवर. या ग्राम स्टेनिंगची जी प्रोसिजर आहे, दिस प्रोसिजर वेअर डिस्कवर्ड बाय द स्वीडिश सायंटिस्ट क्रिस्टेन ग्राम नावाचा एक स्वीडिश सायंटिस्ट होता, ज्या सायंटिस्टनं ही स्टेनिंगची प्रोसिजर डिस्कवर केलेली आहे. स्टेनिंगची प्रोसिजर बॅक्टेरियाला कलर देण्यासाठी त्यानं एक स्टेन डिस्कवर केला आणि त्या स्टेनच्या बेसिसवर जर ते स्टेन रिटेन करत असेल तर त्याला आपण म्हणतो ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, आणि जर स्टेन रिटेन करत नसेल तर आपण त्याला कन्सिडर करतो ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. तर या क्रिस्टेन ग्राम नावाच्या सायंटिस्टने काय केलं बा, एक स्टेन डिस्कवर केलं. जसं आपण काय करतो पंचमीला, रंगपंचमी सगळ्यांना माहिती आहे, होळी सगळ्यांना माहिती आहे, होळीला आपण कलर लावतो एकमेकाला, बरोबर आहे. तसं या ग्रामला काही काम नव्हतं बा, बरोबर आहे, काम नव्हतं, बस तरी काम बसलं तर म्हणलं आपण आता होळी खेळू. कोणासोबत होळी खेळणार? तो एक सायंटिस्ट होता. त्या सायंटिस्ट सोबत सहसा दुसरं कोणी येत नाही, बसत नसतात जास्त लोक सायंटिस्ट जवळ, बरोबर. येड्यासारखे असतात, केस वाढलेले, झिपऱ्या वाढलेल्या असतात. तर तो पर्टिक्युलर सायंटिस्ट होता, त्याला होळी खेळायची होती. त्याला होळी खेळायची कोणासोबत? या बॅक्टेरिया सोबत. आणि बॅक्टेरिया सोबत कलर खेळण्यासाठी त्याने एक स्टेन डिस्कवर केलं, त्याला म्हणतात क्रिस्टल वायलेट स्टेन. क्रिस्टल वायलेट नावाचं एक स्टेन त्यानं काय केलं, डिस्कवर केलं. या पर्टिक्युलर स्टेननं त्या बॅक्टेरियाला त्यानं स्टेन करण्यासाठी यूज केला. आता इथे क्रिस्टल वायलेट स्टेन होतं, या पर्टिक्युलर स्टेनला जर त्या बॅक्टेरियानं रिटेन केलं ऑन वॉशिंग विथ अल्कोहोलनं वॉश केलं तरी तो बॅक्टेरिया काय करत झाला, त्याचा कलर सोडत नाही, पक्का कलर लावला, वार्निश लावल्यासारखा. दरवाजाला आपण वार्निश लावला सहसा पाण्यानं कितीही धुवा तुम्ही त्याला, निघते का तो? नाही. ऑन वॉशिंग विथ अल्कोहोल, इफ दिस बॅक्टेरिया रिटेन the stain, it is considered as a gram positive bacteria, and when this bacteria do not retain the same stain on washing with alcohol, जर त्या बॅक्टेरियानं अल्कोहोलनं वॉश करूनही ते स्टेन रिटेन नाही केलं तर त्या पर्टिक्युलर बॅक्टेरियाला आपण काय म्हणणार, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. स्टेन रिटेन केलं तर पॉझिटिव्ह आणि रिटेन नाही केलं तर त्याला म्हणायचं ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. तर सिंपल स्टेनिंगची प्रोसिजर आहे, ज्या स्टेनिंगच्या प्रोसिजरवर आपण बॅक्टेरियाला ग्राम पॉझिटिव्ह आहे की ग्राम निगेटिव्ह आहे. ऍक्च्युअली स्टेन रिटेन करणं किंवा न करणं ही जी पर्टिक्युलर प्रॉपर्टी आहे, दिस प्रॉपर्टी इज बेस्ड ऑन द कंपोजिशन ऑफ अ सेल वॉल. सेल वॉल मध्ये कंपोजिशन काय, पेप्टिडोग्लायकॅन सोबत दुसरे कोणते कंपोनंट प्रेझेंट आहेत, these components decide the staining property of the bacteria. समजलं? ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया विच रिटेन द स्टेन आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया विच डू नॉट रिटेन द स्टेन. स्टेन कोणतं होतं? क्रिस्टल वायोलेट कलरचं स्टेन होतं, ज्या स्टेनला आपण ग्राम स्टेन म्हणतो. कॉमनली टू गिव्ह द ऑनर टू द सायंटिस्ट हू डिस्कवर्ड दिस स्टेन वी आर यूज द टर्मिनॉलॉजी ग्राम स्टेन, बट दिस स्टेन इज ऍक्च्युअली अ क्रिस्टल वायोलेट कलर्ड स्टेन. समजलंय? ते झालं बघा ग्राम स्टेनिंग. तर आजचं ग्राम स्टेनिंग पर्यंत आपण आज थांबू. त्याच्यासोबतच आपलं ग्राम स्टेनिंग सोबतच या 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम मधला फर्स्ट किंगडम आपला कंप्लीट झालेला आहे, किंगडम मोनेरा. नेक्स्ट लेक्चर पासून आपण पुढच्या किंगडमला सुरुवात करू, दॅट इज द किंगडम प्रोटिस्टा. समजलंय? किंगडम मोनेरा संपलाय बघा. काही डाऊट असेल, क्वेश्चन असतील, क्वेरीज असतील तर विचारा. सर पाऊस चालू आहे, व्हिडिओ सेंड करा. बरं आतापर्यंत अरे दररोजच व्हिडिओ येतात ना, अरे दररोजच व्हिडिओ असते आपला, आजच पाठवून झालं आपण. आतापर्यंत जे सगळे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला युट्यूबला पाहायला मिळतात, रिव्हिजन करते वेळेस ऐकत जा.
एक सुद्धा रोजचं व्ह्यू तिथे मला काही दिसत नाही, कोणीच पाहिलेलं दिसत नाही रे व्ह्यू मध्ये. कधी पाहता तुम्ही? काय डाऊट असेल तर विचारा फटाफट. लेफ्ट नाहीतर लेफ्ट करा.